करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे, श्रवण करूया. समर्थ म्हणाले, कधीही टेन्शन घ्यायचं नाही, कारण खऱ्याच्या मागे देव उभा राहत असतो. पण प्रत्यक्षात पाहायला गेलो, नेहमी खरं बोलावे. आपण ऐकतो, लिहिलेलं वाचतो, परंतु प्रत्यक्षात आपण त्याप्रमाणे उतरत नाही. का सांगितलेलं आहे टेन्शन घ्यायचं नाही आहे? आपण आपल्या घराची, संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी जर आपण सांभाळत असू तर संपूर्ण चिंता ही आपल्यालाच येत असते. परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, खरेपणा कधी सोडायचं नाही आहे. जीवनात खरंपणा जर आपण सोडलं तर आयुष्यात खूप मोठी मोठी संकट प्रसंग आपल्याला सामोरी येताना दिसतील. का? कारण आपण प्रत्यक्षात खोटं बोललेलो आहोत. त्या संकटाचा सामना करण्यासाठी आपल्याला उभं राहावं लागेल. म्हणून भाग कसा दिलेला आहे हे श्रवण करूया. गरिबानं सत्य बोललं तर संशयानं बघितलं जातं, आणि श्रीमंताने खोटं जरी बोललं ना तरी सत्य मानलं जातं. ही दुनियाची रीत आहे. आता गरीब कोण, श्रीमंत कोण? ज्याच्याकडे पैसा आहे तो श्रीमंत, ज्याच्याकडे पैसा नाही तो गरीब. परंतु देवाला सर्व देह समानच आहेत ना. परंतु गरिबाकडे बघा प्रत्यक्षपणे संशयाने पाहिलं का जातं? कारण त्याच्याकडे पैसा नाही आहे, बरोबर की नाही? परंतु त्या गरिबाने जरी सत्य बोललं तरी संशयाने पाहिलं जातं, आणि श्रीमंताने खोटं जरी बोललं तरी सत्य मानलं जातं. का? कारण त्याच्याकडे पैसा आहे. लोभाकडे सर्वजण जायला पाहतात, परंतु सत्याकडे जाण्यासाठी लोक कमी पडतात. ही दुनियाची खरी रीत आहे. समर्थ म्हणाले, बरे सत्य बोला, यथातथ्य चाला, बहुमानिती लोक तेने तुम्हाला. गरज संपली की दोष शोधायला सुरुवात केली जाते. माणसातही आणि वस्तूतही जर पाहायला गेलो, गरज संपली. बघा एखादा व्यक्ती आहे किंवा आपणच असू, पाहावे आपणास या, आपल्याला जर एखाद्याची गरज आहे, त्या व्यक्तीने आपल्याला खरंच मदत केलेली आहे, परंतु आपल्याला मदत झाली की आपण बोलतो चल विषय संपला. परंतु त्या व्यक्तीला ज्यावेळी गरज पडते ना, त्यावेळी आपण प्रत्यक्षात समोरची व्यक्ती आपल्याला बोलवत आहे तरी सुद्धा आपण जात नाही. म्हणून समर्थ म्हणाले, मग दोष शोधायला सुरुवात केली जाते. याने तर मला फक्त एवढीच मदत केली होती, हा तर माझ्याकडे खूप मदत मागत आहे. बघा माणसातही आणि वस्तूतही सेम आहे, काही फरक नाही आहे. आपण शोधलं पाहिजे. काळाचे निर्णय कधीच चुकीचे नसतात, फक्त सिद्ध व्हायला वेळ लागत असतो. काळाचे निर्णय बघा कधीच चुकीचे नसतात, परंतु प्रत्यक्षात जन्म आहे म्हणजे मृत्यू नक्कीच आहे. जन्माची वेळ आणि मृत्यूची वेळ कधीही चुकणार नाही. प्रत्यक्षात जन्म प्राप्त झालेला आहे, ती वेळ, तो दिवस, बरोबर की नाही, ती तारीख नक्कीच, आणि ज्यावेळी आपला मृत्यू आहे ती सुद्धा तारीख वेळ निश्चितच असणार आहे. त्यामध्ये कधी बदल नाही आहे. पण सिद्ध व्हायला वेळ लागत असतो, कारण जन्माची तारीख माहिती आहे पण मृत्यूची तारीख आपल्याला माहिती नाही आहे. म्हणून एखाद्याने आपला अपमान केला तर जेव्हा कधी आपल्याला संधी मिळेल तेव्हा त्याचा सन्मान करा.
हीच त्याची शिक्षा असेल. बघा, आपण एखाद्या ग्रुपमध्ये उभा असतो, चार चौघांमध्ये आपण उभे असतो आणि एखाद्याने समजा आपला अपमान केला, तर आपण काय करतो? आपला अपमान केला म्हणून आपण त्याचा अपमान केल्याशिवाय राहत नाही आणि त्याचा बदला घेतल्याशिवाय राहत नाही. बरोबर की नाही? पण प्रत्यक्षात त्याने आपला अपमान केलेला आहे, तर आपल्याला सुद्धा संधी मिळेल तेव्हा त्याचा सन्मान करा. हीच त्याची शिक्षा असेल. आपण त्याचा अपमान केला तर त्यामध्ये नवीन काय आहे? त्याला चुकीची शिक्षा म्हणून त्याचा सन्मान करता यायला हवा. चेहरा बघण्यापेक्षा नेहमीच समोरच्याच्या मनात उतरून बघा. शरीराची सुंदरता वयाबरोबर संपत असते, तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहते. बघा, आपण समोरच्या व्यक्तीचा चेहरा पाहतो, ही व्यक्ती मला मदत करेल का, याच्याजवळ काय असेल. परंतु नेहमी बघा, चेहरा पाहण्यापेक्षा एखाद्याचं मन प्रत्यक्षपणे मनात काय चालू आहे हे पहा. कारण शरीराची सुंदरता वयाबरोबर निघून जाते. तो दिसायला माणूस कसा आहे, बरोबर की नाही, आपण त्याच्याकडे पाहत असतो की खरंच ही व्यक्ती मला मदत करेल का. परंतु त्याचं मन जाणून घेतलं पाहिजे. ज्याप्रमाणे बघा, आपण सुंदर चेहरा याचकडे पाहत असतो. ज्याने प्रत्यक्षपणे आपल्याला हा नरदेह प्राप्त करून दिलेला आहे, त्याला कधी आपण पाहिलं नाही ना. त्याची ओळखसुद्धा आपण जाणून घेतली नाही आहे. आपण आपल्या फक्त चेहऱ्याला जपून राहिलेलो आहोत. परंतु जसजसं आपलं म्हातारपण होत जातं, त्याचप्रमाणे बघा, जी शरीराची सुंदरता आहे ती सुद्धा निघून जाते. बालपण, तरुणपण आणि म्हातारपण. परंतु मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहते. का सांगितलं? जसा आपला स्वभाव शेवटपर्यंत टिकवायचा आहे, त्याचप्रमाणे मनाची सुंदरता ही शेवटपर्यंत टिकून ठेवता आली पाहिजे. जर डोक्यावर जबाबदारी मोठी असेल तर हिशोबात राहावं लागतं. आता डोक्यावर कोणती जबाबदारी आहे? एखाद्या बँकेचं कर्ज फेडायचं आहे, त्या कर्जाचे हप्ते फेडायचे आहेत, तर प्रत्यक्षात हिशोबात राहावं लागतं की नाही? बरंच काही ऐकावं लागतं आणि बरंच काही सहनसुद्धा करावं लागतं. का सांगितलं? का ऐकावं लागतं आणि का सहन करावं लागतं? कारण प्रत्यक्षात आपल्या डोक्यावर जी जबाबदारी आहे, आपल्या कुटुंबाची असू दे, आपल्या नातेवाईकांची असू दे, किंवा एखादं आपण कर्ज घेतलेलं असू दे, ती जबाबदारी आपल्याला टिकवावी लागते आणि त्यासाठी आपल्याला हिशोबात राहावंच लागतं. मग त्यासाठी बरंच काही लोकांचं सुद्धा ऐकावं लागतं. कधीकधी माणसाला याचा प्रामाणिकपणा खूप महागात पडत असतो. आपण लोकांशी उत्तमतेने बोलण्याचा प्रयत्न जरी केला ना, तरी आपला प्रामाणिकपणा बघा त्यांना नडतो की नाही. कारण आपण सच्चाईने बोललेलो आहोत, आपण चांगल्या रीतीने बोललेलो आहोत, परंतु त्यांना आपला जो प्रामाणिकपणा आहे तो त्यांना खटकतो. मोत्यांना तर सवयच असते विखुरण्याची, पण धाग्याला सवय असते सर्वांना एकत्र बांधून बघा एकत्र ठेवण्याची, एकत्र बांधून ठेवण्याची. कधीतरी प्रत्यक्षपणे धागा बनण्याचा तयार. आपण सुई दोरा पाहिला की नाही, धागा पाहिला की नाही, सर्वांना एकत्र बांधतो की नाही. त्याचप्रमाणे कधीतरी धागा बनवून पहा, आयुष्य सुंदर वाटेल. कारण सुई म्हणजे काय? एखाद्याला आपण बोलून गेलो तर त्या सुईप्रमाणे त्याला ते शब्द टोचत असतात. परंतु धागा बनून जर राहिलो, एकत्र कुटुंब पद्धती, सर्वजण एकत्र बांधून, म्हणजे काय तर नातेवाईक, आपले आई वडील, भाऊ बहिणी सर्व एकत्र जर राहत असतील तर नक्कीच आयुष्य सुंदर आहे ना.
म्हणून जीवनामध्ये, आयुष्यामध्ये पाहायला जर गेलो तर आयुष्याच्या खडतर प्रवासाला कष्टाची सोबत मिळाली की आयुष्याला सुखावणारी समाधानाची गाढ झोपी लागत असते. आपल्या आयुष्याच्या खडतर प्रवासाला आपण कष्टच करत नाही आहे. आपण आयतं पाहतो, कोणीतरी मला मदत करेल किंवा कोणीतरी मला देईल. परंतु खडतर प्रवासामध्ये जो कष्ट करून त्याला कष्टाची जी भाकरी प्राप्त मिळते ना, ज्याला बघा प्रत्यक्षपणे त्या कष्टाचा मोबदला प्राप्त होतो ना, त्यामध्ये त्या आयुष्याला सुखावणारी आणि समाधानाची गाढ झोप लागत असते. कारण का, मेहनत केलेली आहे, कष्टाचा पैसा आहे, घामाचा पैसा आहे. त्याचप्रमाणे स्वतःच्या आयुष्याचं सोनं नाही झालं तरी चालेल, पण आपल्यामुळे कोणाच्या तरी आयुष्याची राख रांगोळी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आपण काय करतो, स्वतःकडे बघा लोभ कसा येतो. लोकांकडे नाही ना तरी चालेल, परंतु माझ्याकडे सर्व काही यायला हवं. म्हणून स्वतःच्या आयुष्याचं सोनं नाही झालं तरी चालेल, पण आपल्यामुळे कोणाच्या तरी आयुष्यात पाहायला जर गेलो तर आयुष्याची राख रांगोळी होणार नाही याची काळजी नक्कीच घे. परंतु आपण प्रत्यक्षात पाहायला गेलो, आपण स्वतःहून दुसऱ्यांच्या आयुष्यात कालवा करत असतो. आपलं चांगलं होऊ दे आणि इतरांचं वाईट होऊ दे हेच आपण पाहत असतो. हेच आपण सोडून दिलं पाहिजे. एखाद्याला बघा प्रत्यक्षपणे भोगलेल्या यातनामुळे डोळ्यात आलेला अश्रूंचा साठा संपेपर्यंत मनुष्याच्या तोंडातून शब्दच बाहेर पडत नाही. माणूस वाईट वेळ विसरून जाऊ शकतो, पण वेळ आल्यावर वाईट वागणाऱ्या लोकांना कधीच विसरू शकत नाही. नियती ही वेळोवेळी मनुष्याला दाखवून देते की तुझ्याकडे किती पैसा आणि प्रतिष्ठान असली तरी तुझ्या जीवनाच्या सर्व नाड्या या माझ्या हातात आहेत. बरोबर की नाही? म्हणून समजूतदार माणूस कोणाबद्दल वाईट ऐकून घेत नाही आणि कोणाबद्दल वाईट बोलतही नाही. मदतीची परतफेड करता आली नाही तरी चालेल, पण मदत करणाऱ्याला कधीही विसरू नका. ज्याप्रमाणे आयुष्यात एक वेळ पण अशी येते जेव्हा स्वतःला स्वतःची समजूतही घालावीच लागत असते. त्याचप्रमाणे बघा प्रत्यक्षात पेन्सिलच्या असंख्य चुका माफ होतात, पण पेनावर मात्र जबाबदारीचं ओझं बरंच असतं. पेन्सिलने लिहिलं की खोडरबरने खोडू शकतो, पण पेनाने मात्र जर लिहिलं तर शेवटी खाडाखोड होते की नाही. म्हणून नेहमी मन निर्मळ ठेवा, प्रामाणिक राहा. कुणी कितीही फसवलं तरी एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्य उभंच असतं. आणि देवसुद्धा उत्तमाने बघा प्रत्यक्षपणे कार्य करत असतं, मार्गदर्शन करत असतं. बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही आणि मीपणा सोडल्याशिवाय माणसं जुळत नाही. कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी उचलत नाही आणि कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही. म्हणून आयुष्य घडवायचं असेल तर विचार उत्तमाचे असले पाहिजे, कारण विचार असल्याशिवाय आयुष्य घडणारच नाही. एक शांत मन त्रासलेल्या मनापेक्षा चांगला विचार करू शकतं की तुमच्या मनाला रोज काही क्षणासाठी तरी शांतता द्या. मग बघा प्रत्यक्षपणे अपेक्षाप्रमाणे तुमचं मन काम करून तुमचं जीवन कसं बदलत आहे ते. म्हणून मन बदललं पाहिजे. जर आजची तुमची सुरुवात वाईट झाली असेल तर आज तुम्हाला कोणीतरी दुखावलं असेल. जर आज तुम्हाला पाहिजे तसं होत नसेल तर आज तुमच्यासोबत काहीही चांगलं होत नसेल, कारण प्रत्येक दिवस हा सारखा नसतो.
नवीन दिवासोबत बघा निरंजनाची वात असते बघा, दिवा असतो, त्यामध्ये जेवढं तेल आहे तेवढंच जळणार ना. त्याचप्रमाणे बघा नवीन दिवसासोबत नवीन संघर्ष चालू होतो, फक्त धीर सोडू नका. म्हणून समर्थ म्हणाले सामर्थ्य खूप आहे परंतु घेणं मात्र आपल्या हातात आहे. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.